तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बदगुडे. तर हे आपला बघत शकता तुम्ही टमाट्याचा प्लॉट. आपण ह्या प्लॉटला जवळजवळ आता एक 8 ते 10 दिवस झालं मी व्हिडिओ टाकला होता. खात भरून माती लावून घेतलेली आहे. बेसल डोसमध्ये आपण युरिया सुपर 15-15 कॅल्शियम नायट्रेट आणि अजून 1-2 खतं टाकून माती लावून घेतलेली आहे. एक माती लावल्यानंतर 8 ते एक माझा अंदाज आहे 6 ते 7 दिवस ना आठवडा झाला असेल. तुम्ही प्लॉटची पोझिशन बघू शकता. जबरदस्त प्लॉटची पोझिशन आहे आणि माल पण बाहेर सुटला आहे. हो, हे बारीक माल पण बाहेर सुटलेला आहे. आणि मला बरेच शेतकरी मित्र म्हणले की आता दादा हे तुम्ही प्लॉट बांधणार आहो का का माल खाली टेकला तर काय खराब होईल का आणि उन्हाळ्यात प्लॉट येत आहे का. तर आता चालूला माझा अंदाज आहे एक 32, 33, 30 अंश टेम्परेचर आहे. जेव्हा 40 अंशच्या टेम्परेचरच्या पुढे जेव्हा तापमान जाते तेव्हा टमाट्याला बोकड्या यायला चालू होते आणि ती परिस्थिती असतो आपला ह्या प्लॉटचा पूर्णपणे माल सेट होणार आहे. आणि ह्या प्लॉटला आता चालूला तर मी बांधणार नाही, कारण की ह्याला फाउंडेशन करायची काही गरज नाही आता चालूला. तर कारण की आता ही पूर्ण माल जे आहे ती खाली टेकणार आणि खाली टेकला तरी काय होणार नाही, कारण की पाऊस नाही. पाऊस जर असता तर माल खराब झाला असता. पूर्ण रान हडकलेलं आहे आणि आपण बोध बांधून घेतल्यामुळं काय जरी आपलं पाणी जास्त झालं तरी पूर्ण पाणी ह्या बोधातनं निसरून खाली येणार आणि आपली टमाटी इथंच टाकणार आहे. ती ह्याच्यावर टाकल्यामुळं काय होणार आहे की ही जी माल आहे ती जमिनीला चिटकणार नाही. आणि ही मुळातच साहू जात आहे. ही जात अशी आहे की कडक माल आणि निबर काताडं. जरी समजा खाली चिटकलं एखादं दुसरं टमाटं मातीला तरी काय होणार नाही, डाग पडणार नाही, काय नाही. त्यामुळं आपण ह्या प्लॉटला का बांधून घेणार ना. आता आपला दुसऱ्या प्लॉटची तयारी चालू आहे. वरी तुकडं एक केलं मोकळं, कांदा कालक भरलेला आहे. तर त्याच्यात गावखात फिवखात घालून एक कमीत कमी अजून एक 20 ते 22 दिवसानंतर एका प्लॉटची तयारी आहे आणि ती बांधून घ्यायचं आपल्याला. ते आपण एंडममध्ये आन्सर लावणार आहोत. ती व्हरायटी चांगली आहे, उन्हासाठी दम काढणार आहे. तिला पण जरा सांभाळावं लागतंय, पण पैसे होतील. आता ह्या बी प्लॉटचं चालूला आपण लावताना जवळजवळ 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपयानं टमाटो कोण खात नव्हते. आता चालूला परिस्थिती टमाटी जरा वाढलेली आहे. मार्केटमध्ये 8 रुपये, 10 रुपये टमाटा चाललेला आहे. आणि 8-10 रुपये म्हणजे हे गावरान जात जर गेली तरी पैसे होते, नाही तर असं नाही, कारण की माल भरपूर निघतंय. आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता, जवळजवळ आपली एक 10,000 रोपाची लागवड आहे. आणि माझं टार्गेट आहे की ह्याच्यात तोडायला कमीत कमी आपण 100 कॅरेट माल निघाला पाहिजे आणि निघणारच. हे माझं टार्गेट आहे, कारण की पोझिशन बी तशीच आहे. फुटवं भरपूर आहे, तर मालाची सेटिंग चांगली आहे. पेरं लांब नाही तर पेरं आकुड काय, तर त्यामुळं मालाची सेटिंग भरपूर होणार आहे. आणि मला 1-2 बरीच जण म्हणली की मी एक गेला व्हिडिओ टाकला होता की प्लॉट लय माजलेला नाही. प्लॉट माजूच दिला नव्हता मी, कारण की प्लॉटची उंची जर वाढली असती, पेरं लांब पडलं असतं तर मालाला अजिबात म्हणजे मालच एवढा मनावासा लागण झाला नसते. नुसताच प्लॉट माजला असता. आणि प्लॉट माजल्यानंतर फुटवं कमी निघतात आणि मालाची संख्या कमी होते. त्यामुळं आपण प्लॉट एक 20 ते 25 दिवसानंतर एक लिओशन मारलं होतं, लईच उंची वाढायला लागली म्हणून. त्यामुळं झाडांची उंची खचली होती. आणि लिओशन मारायची म्हणजे फुलं यायच्या अगोदरच मारले तर चालते. फुलं आल्यानंतर लिओशन अजिबात काम करत नाही. लिओशनचं काम काय आहे की एक 8 ते 10 दिवस प्लॉटची उंची वाढू देत नाही आणि बोकार भरपूर फुटतं. वर उंची घटल्यामुळं खालनं बुडातनं फुटवा भरपूर फुटतं. आणि ह्याला खादगी भरपूर असल्यामुळं बोकारा बी तुम्ही बघू शकता भरपूर आहेत. एका झाडाला जवळजवळ आता तुमच्या समोरच मी मोजतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 9 10 एका झाडाला बोकार आहेत. आणि ह्या प्रत्येक फुटलेल्या बोकाऱ्याला फुलं आहे ती आणि मालच लागणार आहे. आपण ह्याच्यासाठी 1-2 दिवसाखाली ॲक्वामाची एक फवारणी केली ती. त्याच्यामुळे तुम्ही बघा गोंगाण अजिबात नाही प्लॉटवर, एकदम फ्रेश प्लॉट आहे. आणि मला आज जरा व्हिडिओ काढायला उशीर झाला, कारण की वरी काकड्या तोडायला चालू होत्या. आता काकड्या तोडायच्या भराच्या झालेल्या. आणि आता आलतो खाली, टमाट्याची परिस्थिती बघितली, 1 नंबर प्लॉट आहे आणि जबरदस्त नियोजन झालेलं आहे. आणि मार्केटमध्ये गावणार ही माझी खात्री आहे. एक आपल्याला लय अशा नाही, 10 रुपये 15 रुपयानं बी गेलं तरी बी बास पैसे होणार आहेत. त्यामुळं टमाट्या लावायचा जरी असला तरी आता बी लागण केली तर चालते आहे, अजून बी चान्स आहे. एक जवळजवळ 31 मार्चपर्यंत जवळ लागण केली टमाट्याची तरी मालाची सेटिंग होते आहे. नाही असं नाही, कमी प्रमाणात होईल पण सेटिंग होणार.
त्यामुळे 31 मार्चपर्यंत अजून बी शेतकरी मित्रांना टायमिंग आहे. पण काय झालं आहे, मार्केट जरा दिवस असल्यामुळे शेतकरी बी घाबरायला लागले याची, आणि खर्चिक पीक असल्यामुळं टमाटा जरा लोक बी नानू करायला ती. आता माझा तर अंदाज ह्या प्लॉटचा आपल्या पैसे होतील. आता पुढचं काय होईल ते होईल, भाव सापडेल न सापडेल त्याचा काय विषय नाही. पण आता तर चालूला मार्केट वाढायला लागली ती, बाजारात टमाटा कमी व्हायला लागला आहे. मार्केटमध्ये बी जवळ टमाट्याची संख्या कमी व्हायला लागली आहे. जी आहे ती मालं ते लाल भडक उन्हानं पिकलेली ती प्लॉट सोडून दिलेल्या लोकांनी, आणि ती काय प्लॉट जास्त दिवस टिकत नाही. तर एक लय झालं अजून 15 ते 20 दिवस परिस्थिती राहील. आणि रमजानमध्ये काय तर थोडं बॉक्स सुधारणा जर झाली मार्केटची, तर तिथनं पुढे मार्केट राहते तीच. कारण की ऊन कडक, आताच बघू शकता जवळजवळ 4-5 दिवस झालं कडक ऊन आहे, भयानक टेम्परेचर वाढलं आहे, माळा मुलढाण्याची पाणी कमी झाली ती. त्यामुळे टमाट्याचे पैसे इथून पुढे होणारच, ही 101% गॅरंटी देऊन मी सांगतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपला मित्र अक्षय बादगुडे. धन्यवाद.